नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आता एक महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण शिकतोय, ज्याचं नाव आहे आदिवासी जमाती। महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती। एक लक्षात घ्यायचं, आपल्या भारतीय संविधानामध्ये आदिवासींच्या संदर्भात अनेक साऱ्या तरतुदी केल्या आहेत। ठीक आहे, आदिवासींना आपल्या रूढी, परंपरा, बोलीभाषा, ठीक आहे, त्यानंतर त्यांच्या ज्या इतर संस्कृती आहेत ते जपण्याचा त्यांना अधिकार दिला आहे। तुम्हाला माहिती आहे, उत्तराखंडमध्ये आता अलीकडे समान नागरी कायदा लागू झाला। स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य बनलं। 15 फेब्रुवारीला त्यांनी तो 24ला आपला कायदा लागू केलाय। पण एक लक्षात घ्या, कायदा जरी लागू केला असेल, मात्र त्याच्या तरतुदी, समान नागरी कायद्याच्या तरतुदी ह्या आदिवासी जमातींना तितक्याशा प्रमाणात लागू होत नाही। काय असतं, आदिवासींची एक स्वतंत्र बोलीभाषा आहे। जसं आता मी सांगतोय, मी ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतोय तो म्हणजे अमरावती। आणि अमरावतीमध्ये जो चिखलदरा, धारणी हा जो तालुका आहे, तिथला जो मेळघाट परिसर आहे, त्या परिसरात तुम्हाला जे बिरसा मुंडांचे वंशज उपजमाती मानले जाते ते म्हणजे कोरकू आढळतात। कोरकू हे मुंडांची उपजमाती मानल्या जाते, कारण की मुंडांच्याच भाषेप्रमाणे यांची कोरकूंची बोलीभाषा तुम्हाला आढळते। आता त्यांची एक स्वतंत्र बोलीभाषा आहे, ती म्हणजे कोरकू बोलीभाषा आहे। आणि सांगायचं असं की भाषेबद्दल एक प्रचंड आदर जो असतो ना, तो आदर तुम्हाला आदिवासींमध्ये बघायला मिळतो। तुम्ही बघा, आता फॉर एक्झाम्पल मी समजा वऱ्हाडी आहे, माझी बोलीभाषा वऱ्हाडी आहे, ठीक आहे, मले तुले जेवला का बे, खाल्लं का बे, असं आहे ना, हे दिसतं। पण आपण ना ती भाषा बोलण्याला हेजिटेट करतो। आपल्याला असं वाटतं की नाही, ही गावंढळ भाषा। एक तर पहिली गोष्ट, कोणती भाषा शुद्ध अशुद्ध नसते, प्रत्येकाची एक बोलीभाषा आहे। महाराष्ट्रात तर प्रत्येक, असं म्हणतात ना, प्रत्येक मैलाला एक भाषा बदलते, म्हणजे 12 कोसावर एक भाषा बदलते असं म्हणतात। काही ठिकाणी असं दिसेल की तुम्हाला अल्याड गाव आहे, एक पल्याड गाव आहे, त्या गावाची तुम्हाला बोलीभाषा बदललेली दिसते। म्हणजे भाषा एक तुमचं काय असतं, एक अलंकार असतं। म्हणून आपण फॅमिलीमध्ये बोलताना कधीही आपली बोलीभाषा बोलतो, कारण की भाषा हा ब्रिज आहे जो माणसाला माणसाशी बांधून ठेवतो। ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी असं असतं की ना, भाषा कधी, आपली भाषा आपण कधी सोडत नाही। बऱ्याच साऱ्या कम्युनिटीज आहेत, त्या कम्युनिटीज आपल्या बोलीभाषा कधी सोडत नाही। ठीक आहे, सो अशा ह्या तुम्हाला अनेक साऱ्या काय दिसतात, अनेक साऱ्या रूढी, परंपरा आणि असे जपताना काही लोक दिसतं। त्यांचा नक्कीच अभिमान असायला पाहिजे आणि आपली भाषा पण जपली पाहिजे। आपलं संविधान पण आपल्याला तशा काय देते, तशा प्रकारच्या प्रेरणा देते। आज आपण बोलतोय आपल्या आदिवासी बांधवांविषयी। ठीक आहे, आपले आदिवासी बांधव जे वर्षानुवर्षे इथून राहतात, म्हणजे यांचं मूळचं वस्तीस्थानच आहे। आदिवासी म्हणजे काय, फार पूर्वीपासून निवास करणारे लोक आदिवासी, आणि फार पूर्वीपासून मानवी संस्कृतीला जपत आले। अनेक सारे चेंजेस आहेत या पृथ्वीवर नाही ते बघितले आहेत, आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग पूजा करून स्त्रीला आदिशक्ती मानणारे असे हे लोक आहेत। म्हणून तुम्हाला माहिती आहे का, लिंग गुणोत्तरामध्ये तुम्हाला आदिवासी जे असतात हे टॉपला दिसतात। पण काय आहे, भारतात एक खेद आहे की यांच्या विकासाच्या योजना यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्या मध्यंतरीच कुठेतरी गळप होतात। आता अलीकडे सरकारच्या प्रयत्नानुसार ते बऱ्याच ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करते, पण अजूनही हे सेवांपासून आयसोलेटेड आहेत। ठीक आहे, माझे मेळघाटमधले काही मित्र आहेत, ते सांगतात की सर, आमच्या गावात काही विद्यार्थी होते, त्यांनी सांगितले सर 75 वर्ष झाले आमच्या गावात अजून साधी विजेचा पुरवठा पण आला नाही। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही असं बघाल की अंदमान निकोबारमध्ये आत्ता स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर 2024मध्ये पहिल्यांदा काय आहे, आदिवासींना तिथं मतदान कार्ड इश्यू करण्यात आले। म्हणजे 75 वर्ष त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलंच नाही। 17 लोकसभांच्या निवडणुका झाल्या, त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही, आता पहिल्यांदा कॉन्ट्रीब्युशन देताना दिसतंय। म्हणजे कुठेतरी सरकार अपयशी ठरतंय आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचायला। ते तरी एक चांगलं आहे, टार्टीसारखे उपक्रम आणले महाराष्ट्र सरकारने, त्याबद्दल तर आभार, की ज्या अंतर्गत आमचा आदिवासी बांधव आता प्रशासनात येईल। प्रशासनात आल्यानंतर आपले प्रश्न हे काय असेल जगासमोर मांडेल। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे, काही जागा पेसा राखीव असतात, लोक ओरडताना दिसतात की सर ह्या जागा आदिवासींसाठी का राखीव, तर नाही बाबा, ज्याचे प्रश्न तोच समजू शकते, जावे त्यांच्या वंशा तेव्हाचीकडे असतं ना। सो आदिवासींचे प्रश्न जाणून घेण्यासाठी स्वतः आदिवासी असणं हे फार महत्त्वाचं असतं, कारण की एसीच्या रूममध्ये राहून, सपाट भागात राहून, सगळ्या सोयी सुविधांनी युक्त जीवन जगत असताना तुम्हाला आदिवासींचे प्रश्न तितकेसे कळणार नाहीत। सो ह्याही काय असतात, ह्याही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ओके, चला, आणि हेच मग तुम्हाला प्रश्नाची जाणीव झाली पाहिजे। प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला तिथं गेल्यानंतर कळायला पाहिजे की इथं हे आदिवासी कम्युनिटी आहे, यांचे हे प्रॉब्लेम आहेत, हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, याचा तुम्हाला पूर्वीच अभ्यास असावा। यासाठी काय आहे, तुम्हाला आदिवासी जमाती हा एक
अभ्यासाचा चॅप्टर तुमच्यामध्ये आहे. याला अभ्यास म्हणून घेऊ नका, तर याला त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यावर करायचं निराकरण, या सगळ्या गोष्टींना आपण अँगलनं बघूया. ठीक आहे. निश्चितच तुम्ही प्रशासकीय सेवेत जाताय, मी प्रशासकीय सेवेत जाणार आहे, काही दिवसात माझं प्रशासनात जॉईनिंग होणार आहे. तर त्यावेळी आदिवासी समुदायाचा आपण जे प्रश्न असतील, ज्या समस्या असतील आणि त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक निर्धार करूया. ठीक आहे. चला बघा, आता लक्ष द्या. आता मुद्दा असा आहे की सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमातींचं काय स्टेटस आहे. माझ्यासोबत तुम्ही लिहा. ठीक आहे. हेडिंग द्या, आदिवासी जमाती. आदिवासी जमाती जमात का म्हणतात? जे कमी संख्येनं एकमेकांसोबत राहतात, समाजशील प्राणी आहे मानव, आणि तो समूहानं राहतो. आदिवासी म्हणजे फार पूर्वीपासून जे इथे राहतात ते आदिवासी जमाती. कळालंय का? ठीक आहे. आदिवासी जमाती. आता एक लक्षात घ्यायचं, आदिवासी जमातींच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला सर्वात प्रथम सांगतोय ते म्हणजे संविधानिक तरतूद. सर, आदिवासींच्या संदर्भात काय संविधानिक तरतूद आहे? फारसा मोठा टॉपिक नाही आहे, ठीक आहे, पण टॉपिक महत्त्वाचा आहे. संविधानिक तरतूद. संविधानिक तरतूद अशी आहे की आपल्या संविधानाचं व्याख्या कलम आहे, संविधानाचं एक व्याख्या अनुच्छेद आहे, ते आर्टिकल आहे, आर्टिकल 366-25. आणि 366च्या उपखंड 25 मध्ये अनुसूचित जमातीबद्दल बोलल्या जात आहे, म्हणजे एसटी बद्दल बोलल्या जात आहे. एसटीची व्याख्या संविधानात कुठं केली आहे तर आर्टिकल 366च्या 25 मध्ये ही व्याख्या केलेली तुम्हाला दिसते. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सरकार काय करत असतं, आर्टिकल 342 नुसार, आर्टिकल 342 नुसार काय करत असतं, एसटीला नोटिफाय करत असतं. नोटिफाय करणे म्हणजे काय असते? नोटिफाय करणे म्हणजे अधिसूचित. आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये अनेक साऱ्या जाती हे काय करतात, हे सरकारकडे मागण्या करतात की आम्हाला आदिवासी म्हणून घोषित करावं, म्हणजे सरकारने त्यांना नोटिफाय करावं असं. ठीक आहे. जर तुम्ही बघितलंय तर इंडियामध्ये काय स्टेटस आहे मी तुम्हाला सांगतोय. इंडियामध्ये एक मिनिट, इंडियामध्ये तुम्हाला असं स्टेटस दिसेल की टोटल, म्हणजे इंडियामध्ये ज्या टोटल आदिवासी जमाती आहेत त्या आहेत 705. किती? 705. आता अलीकडे वाढल्या असतील, कारण की तुम्हाला माहिती आहे हिमाचलमध्ये हत्ती जी आदिवासी जमाती आहे त्यांना दर्जा देण्यात आला. सो असे दर्जा देण्यात येतात, म्हणजे वाढलं असेल. पण 2011च्या सेन्ससनुसार टोटल इंडियामध्ये 705 आदिवासी जमाती आहेत. आणि जर त्यांची पॉप्युलेशन बघितली, म्हणजे त्यांची लोकसंख्या जर बघितली 2011च्या सेन्ससनुसार, तर ती तुम्हाला ॲप्रॉक्स दिसते 10 कोटी. म्हणजे भारताची जी 121 कोटी जनता आहे त्याच्यापैकी 10 कोटी जनता ही तुम्हाला काय दिसते? आदिवासी दिसते. ओके, अशा प्रकारचं हे स्टेटस आहे. आणि तेच जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये जी टोटल आदिवासी जमाती आहेत ह्या किती आहेत? ह्या आहेत 47. किती? 47. अलीकडे कोणती नोटिफाय झाली नाही, हीच आहे. आणि जर तुम्ही आदिवासींची लोकसंख्या अभ्यासली महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला लोकसंख्या जी दिसेल ना, ही दिसते 1.05 कोटी. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की महाराष्ट्राच्या 11.23 लोकसंख्येपैकी 11.23 कोटीपैकी तुम्हाला किती दिसतात? ते म्हणजे 1.5 कोटी. म्हणजे जवळपास जर तुम्हाला महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या, टोटल पॉप्युलेशन किती आहे बाळांनो? ती म्हणजे 11.23 कोटी. आयोग 11.24 कोटी पण उत्तर देत आहे, 11.23 कोटी. आणि याच्यापैकी जर तुम्ही बघितलं, हा सर्वात महत्त्वाचा फॅक्ट आहे, पैकी तुम्हाला 9.36%, किती? 9.36%, म्हणजेच ॲप्रॉक्समध्ये आयोग याला 9.4% म्हणतो. 9.36% हे काय आहेत? आदिवासी आहे. आदिवासींची पॉप्युलेशन आहे. म्हणजे तुमच्या काही मुद्दे काय काय लक्षात आले बघा. नंबर 1, भारतामध्ये एकूण 705 आदिवासी जमाती असून त्यांची लोकसंख्या 10 कोटी आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 47 आदिवासी जमाती असून त्यांची लोकसंख्या ही 1.05 कोटी दिसते. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.36% आदिवासी जमाती आहेत. कळालं? आणि आणखी एक फॅक्ट इथं क्लिअर करतोय. जर तुम्हाला विचारलंय महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्रात हा सर्वात महत्त्वाचा फॅक्ट आहे की एसटींची लोकसंख्या किती आहे? एससी सांगायची 11.8%. किती? 11.8. आणि एसटी जर विचारलं तर किती सांगायचं? 9.36%. 9.36%. आता मला सांगा, समजा जर भारतात 10 कोटी आहेत, भारतात 10 कोटी आदिवासी आहेत आणि त्याच्यापैकी 1 कोटी महाराष्ट्रात आहे, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की भारताच्या, इंडियाच्या
1 किंवा 10% आदिवासी इंडियाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती 1 किंवा 10% आदिवासी लोकसंख्या आदिवासी पॉप्युलेशन हे कुठं राहते, ही राज्यात राहते. कुठे राहते, राज्यात राहते. आहे ना, समजलं का? मला सांगा देशाची किती आहे पॉप्युलेशन टोटल? देशाची पॉप्युलेशन आदिवासीची टोटल आहे ती म्हणजे किती 10 कोटी आणि महाराष्ट्रात किती राहते 1 कोटी. म्हणजे भारताच्या एकूण पॉप्युलेशन पैकी आदिवासी पॉप्युलेशन पैकी तुम्हाला किती दिसते आपल्या इथं पॉप्युलेशन दिसते ती म्हणजे 10%. कळालं का? येतंय लक्षात? सो अशा प्रकारे ही तुम्हाला आपली एकूणात पॉप्युलेशन दिसते. गेटिंग माय पॉईंट? हे फॅक्ट सर्वात महत्त्वाचे. स्क्रीनशॉट करून घ्या किंवा लिहून घ्या. ओके, चला आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय की मग सर हे आदिवासी जे आहेत यांची वस्ती स्थानं कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये आदिवासींची वस्ती स्थानं कुठे आहेत? तर बघा लक्ष द्या, हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं आढळेल की ठीक आहे, असं आढळेल की हा जो सातपुडा आहे या सातपुड्यामध्ये तुम्हाला वस्ती स्थान आढळतात. बघा मावची आहेत, त्यानंतर गावित आहेत, गावित म्हणजेच मावची, कोरकू आहेत, भिल्ल आहेत, गोंड आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला दिसतात. नंबर 2 यांच्या संदर्भात झालं. आता दुसरं बघा, ह्या जो सह्याद्री आहे, ठीक आहे, सह्याद्री पर्वतरांग, या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये तुम्हाला आदिवासी दिसतात. ठीक आहे, कातकरी बघा, त्याच्यानंतर मग पुण्यामध्ये असणारे कोळी वगैरे जे आहेत हे तुम्हाला इथं आढळून येतात. त्यानंतर सह्याद्रीच्या ज्या उपरांगा आहेत, ह्या उपरांगा, ठीक आहे, या उपरांगांमध्ये तुम्हाला आदिवासी जमाती राहताना दिसतात. ओके, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की आदिवासी जे असतात ना हे मेनली कुठे राहणं पसंत करतात, हे आयसोलेटेड भागात, डोंगराळ भागात राहणं पसंत करतात. ठीक आहे, तुम्हाला जो हा पट्टा दिसतोय कोणता, हा इथे सुरजागड, भामरागड, चिरोल वगैरे ह्या जे टेकड्या आहेत, हा जो पट्टा दिसतोय या ठिकाणी तुम्हाला आदिवासी दिसतात. त्यानंतर इथं नांदेड आहे, ठीक आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, या भागामध्ये तुम्हाला आदिवासी दिसतात. कळालं का? म्हणजेच त्यांची वस्ती स्थानं जर तुम्हाला विचारली तर काय काय सांगाल? नंबर 1 सातपुडा, सातपुडा पर्वत. नंबर 2 तुम्हाला काय दिसतं ते म्हणजे सह्याद्री. नंबर 3 त्यानंतर सह्याद्रीच्या उपरांगा ज्या आहे सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. चौथं काय दिसतंय तुम्हाला? पूर्व विदर्भ. सो या ठिकाणी तुम्हाला काय दिसतात? या पर्वत यांचे वस्ती स्थानं दिसतात. म्हणजे मेनली वस्ती स्थानं तुम्हाला इथं दिसतील. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर मग यांनी हेच भाग का निवडले? तर बघा लक्ष द्या, भिल्ल जे लोक आहेत, भिल्ल हे भिल्ल मूळचे तुम्हाला राजस्थान आणि गुजरातचे दिसतात. काय झालं, वायव्येकडून जेव्हा आक्रमण व्हायचे तेव्हा सक्तीनं धर्मांतरण व्हायचं आणि तुम्हाला माहिती आहे आदिवासींना जेवढा धर्म संस्कृती प्रिय आहे त्याच्यापेक्षा जीव पण नाही आहे, जीवापेक्षा आहे. सो त्या लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी हा प्रदेश निवडला. म्हणून तुम्हाला ना भिल्ल वगैरे जे आहेत हे तुम्हाला इथे दिसेल मोठ्या प्रमाणात. म्हणून सातपुडा प्रदेशाचा जो भाग आहे, ठीक आहे, किंवा ज्याला काय म्हणतो तापी नर्मदा खोरे. ओके, बघा वरच्या साईडनं तापी नर्मदा वाहते आणि खालच्या साईडनं तापी वाहते. ठीक आहे, आणि या नदी दरम्यानचं जे खोरं आहे, खोरं, या खोऱ्यांमध्ये तुम्हाला कोण दिसतात? तर ते दिसतात भिल्ल. हा भिल्ल प्रदेश आहे आणि या भिल्ल प्रदेशाला भिल्लवाडा म्हणतात. काय म्हणतात? भिल्लवाडा. आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीची न्यूज माहीत असेल कदाचित, या भिल्लांनी स्वतंत्र भिल्ल प्रदेश असं आमचं एक स्वतंत्र राज्य असावं अशी मागणी केली होती सरकारकडे. कळालं का? हे आहेत मूळचे. मी तुम्हाला करंट अफेअर्स सहित सगळं सांगतोय. ठीक आहे, एकदम आज तुम्ही जो हा मुद्दा शिकाल हा वन टाइम असेल, यानंतर तुम्हाला विसरायला स्कोप नाही. सगळ्या गोष्टी पाठ करून घेतो. डोंट वरी, पाठ करून घेतो इट्स मीन समजून घेतो. ओके, आलं का लक्षात? चला, ठीक आहे. भूगोल विषय असा शिकायचा की शिकवता आला पाहिजे. कळालं का? म्हणून ना भूगोल हा विषय एका चांगल्या व्यक्तीकडून शिकावा लागतो. मी इतका चांगला नसेल पण तुम्हाला कळेल इतक्या प्रकारे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो. आता एक लक्षात घ्यायचं, आपण काय बघतोय, आदिवासी जे आहेत, एक मिनिट, हां आदिवासी आहे, या आदिवासींबद्दल आपण काय काय फॅक्ट क्लिअर केले? चला बोला. नंबर 1 मला सांगा, आदिवासींची आपल्या इथे प्रमुख जमाती किती आहेत? बोला, किती जमाती सांगितल्या? सर जमाती आहेत 47 आहेत. म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्या वर्षाचा आकडा 47 आहे. त्यानंतर यांची लोकसंख्या किती सांगितली बाळांनो?
किती सांगितली? लोकसंख्या 1.05 कोटी. त्यानंतर जर प्रमाण विचारलं किती टक्केवारी आहे, प्रमाण म्हणजे टक्केवारी किती आहे? 9.36 कोटी. 9.36 कोटी. सॉरी कोटी नाही, सॉरी माय बॅड. काय इतकं तुम्हाला काय दिसतंय? प्रमाण दिसतंय. प्रमाण कशात दिसतंय? ते म्हणजे टक्केवारीत. ओके, 9.36. आता एक मुद्दा तुम्हाला सांगतोय ज्याला म्हणतात आदिम आदिवासी. आदिम आदिवासी किंवा ज्यांना आपल्या संविधानात म्हणजे संविधानात नाही, आपले आयोग काय शब्द वापरतोय? मूळचे आदिवासी. मूळचे आदिवासी. आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात पीव्हीटीजीज. पीव्हीटीजीज. पर्टिक्युलरली ठीक आहे. वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ठीक आहे, ग्रुप्स. याचा अर्थ काय होतो की असे आदिवासी की जे काय आहेत आता वल्नरेबल, संकटग्रस्त आहेत. याचा क्रायटेरिया काय आहे समजून घ्या. सर्वात पहिले ना 1975 मध्ये एक आयोग गठीत झाला होता. ज्या आयोगाचं नाव होतं UN ढेबर आयोग. काय होतं आयोगाचं नाव? UN ढेबर आयोग. हा असा एक आयोग काय झाला होता? स्थापन झाला होता. ओके. आणि या आयोगाच्या रिकमेंडेशननुसार या आयोगानं काय सांगितलंय? ठीक आहे, या आयोगानं त्यावेळी सांगितलं की बाबा जवळपास लक्षात घ्या, या आयोगाद्वारे 52 पीव्हीटीजीज घोषित झाल्या. काय झाल्या? त्या ठिकाणी याची घोषणा झाली, डिक्लेअर झाली, जाहीर झाली. आज जर कंडिशन बघितल्या तर मी तुम्हाला भारतात एकूण 705 सांगितले. या 705 पैकी सध्या काय आहेत? 75 काय आहेत? पीव्हीटीजीज. 75 पीव्हीटीजीज आहेत. ओके. आणि या 75 पैकी भारतात जे 75 आहेत, या 75 पैकी 3 ज्या आहेत, ह्या 3 आहेत महाराष्ट्रात. 3 कुठे आहेत? महाराष्ट्रात. ओके. बघा, आदिम आदिवासी आयोग त्याला मूळचे आदिवासी म्हणतात. आदिम आदिवासी आयोग त्याला मूळचे आदिवासी म्हणतंय, त्याला पीव्हीटीजीज म्हणतात. पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. 1975 मध्ये एक आयोग आला होता ज्याला म्हणतात, ज्या आयोगाचं नाव होतं UN ढेबर आयोग स्थापना. आणि या आयोगाने 52 पीव्हीटीजीज जे आहेत याच्या घोषणा केल्या होत्या. आणि आज जर तुम्ही बघितलं आज तर तुम्हाला 705 पैकी 75 काय दिसतात? आदिवासी दिसतात, आदिम आदिवासी दिसतात. म्हणजे सध्याची जर तुम्ही बघितलं सध्या स्थितीत 75 आहेत. आणि 75 पैकी जे आहेत ह्या तुम्हाला किती दिसतात? 3 ह्या महाराष्ट्रात दिसतात. 75 पैकी 3 कुठे दिसतात? महाराष्ट्रात दिसतात. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की सर महाराष्ट्रात आहेत कोणकोणत्या? तर त्याचा कोड करायचा कोकम. काय कोड करायचा? कोकम. कोकम म्हणजे कोलाम जे यवतमाळमध्ये, कातकरी जे मेनली रायगडमध्ये आहे, कोकम. आणि म म्हणजे माडियागोंड. म म्हणजे माडियागोंड. दिसत तर आहे ना तुम्हाला? नसेल दिसत तर व्यवस्थित लिहून घ्या. कोलाम, कातकरी, माडियागोंड. आणि याचा कोड काय करायचा? कोकम. कोकम. काय? कोलाम, कातकरी, माडियागोंड. सर हेच ठीक आहे, आम्हाला कळालं की महाराष्ट्रात 3 आहेत, नेहमी विचारतात. पण यासाठी दर्जा का देतात? दर्जा देण्याच्या कोणकोणत्या क्रायटेरिया आहे? ठीक आहे, असा कोणता क्रायटेरिया आहे की ज्यावरून हा दर्जा दिला जातो? तर हा क्रायटेरिया मी तुम्हाला आता इथं समजून सांगतो. बघा, लक्ष द्या. पहिला तर क्रायटेरिया हा आहे की यांचं जी लोकसंख्या आहे, या लोकांची जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या एक तर स्थिर पाहिजे, स्टेबल, किंवा डिक्लाइनिंग पाहिजे. म्हणजे काय होते? कमी होणारी. म्हणजे बघा, ज्या आदिवासींची लोकसंख्या एक तर आहे तेवढीच आहे किंवा कमी होऊन राहिली. काही आदिवासी तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून तो वल्नरेबल म्हणतो ना. नंबर 2, यांचं जे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान, हे तंत्रज्ञान आजही तुम्हाला कृषीपूर्व दिसते. कृषीपूर्व म्हणजे काय? जे कृषीच्या पूर्वी म्हणजे शिकार वगैरे करणं माणूस करत होता ना, ते प्री ॲग्रिकल्चर. ठीक आहे. त्यानंतर तिसरं, यांच्यामध्ये जी साक्षरता आहे, ही साक्षरता कशी असली पाहिजे? ही साक्षरता असली पाहिजे एक्स्ट्रीमली लो, खूप कमी, एक्स्ट्रीमली लो. आणि यांची जी इकॉनॉमी आहे, ठीक आहे, अर्थव्यवस्था, ही अर्थव्यवस्था तुम्हाला काय दिसते? ही कमी प्रगत म्हणजे अप्रगत. अप्रगत म्हणजे काय? जे जुन्या काळी असं. सो असा जर असेल तर हा दर्जा दिला जातो. मी तुम्हाला सांगितलं ना, जारवा किंवा सेंटिनल्स हे जे तुम्हाला
दिसतात हे तुम्हाला आजही त्यांच्या अंगावर पूर्ण कपडेही नाही आहेत, समजलं का? सो असे आदिवासी दिसतात. आले लक्षात? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून इथं तुम्हाला प्रश्न येईल. प्रश्न आला की लगेच सॉल्व झाला पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टीचे माहीत असलं पाहिजे. असं नाही की बाबा पाठांतराचा विषय, बऱ्याच साऱ्या लोकांना वाटतं भूगोल पाठांतराचा आहे. पाठांतर नाही आहे भूगोल. भूगोल ही कन्सेप्ट आहेत. एकदा कन्सेप्ट कळाल्या ना तर मग बाकी गोष्टीची गरज नाही. आणि तुम्हाला माहित आहे भारतात जेवढे लोक आहेत, ठीक आहे, भारताच्या 10% किती, ठीक आहे, इंडिया आहे, या इंडियापैकी 10% राज्यात आहेत, 10% राज्यात. कळालं? फॅक्ट स्क्रीनशॉट करून घ्या किंवा लिहून घ्या. कळालं का? चला, आदिवासींबद्दल फॅक्ट क्लिअर झाले. आता पुढच्या गोष्टी बघू की सर मग हे जे आदिवासी आहे, जसं तुम्ही आम्हाला सांगितलंय या आदिवासींबद्दल काही गोष्टी क्लिअर केल्या. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आदिवासींमध्ये, एक मिनिट फक्त, आदिवासींमध्ये आपल्या महाराष्ट्रात काय स्टेटस आहे, महाराष्ट्रामध्ये काय स्टेटस आहे? तर सर्वात पहिला मुद्दा एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात सर्वाधिक कोण असतील तर कोड करायचा BGM. कोण करायचं? BGM. बघा महाराष्ट्रात सर्वाधिक जमाती कोणत्या आहेत? ठीक आहे. नंबर 2, सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहेत? पण एक लक्षात ठेवायचं, हे कशानुसार? लोकसंख्येनुसार. लोकसंख्येनुसार, ठीक आहे. आणि सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर प्रमाणानुसार. प्रमाण म्हणजे समजतं ना, टक्केवारी. प्रमाणानुसार, ज्याला आपण काय म्हणतोय, ज्याला म्हणतात टक्केवारीनुसार. कळालं? ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आधीच्या 2011-12 पर्यंत जे प्रश्न यायचे की त्यांच्या फोटो द्यायचे आणि त्यांच्या अंगावर कपडे वगैरे वेगळे, हे असे प्रश्न आजकाल येत नाहीत. आज प्रश्न जे असतात ना हे या गोष्टीवर येतात. तर बघा महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी जमाती तुम्हाला दिसतील, ज्याची हिंट मी देतोय. हिंट ते करा, बॅकग्राऊंड म्युझिक, BGM आहे ना. BGM म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. सर्वात जास्त प्रमाणात कोण असतील? ऑब्वियस. चला बोला, सर्वात जास्त प्रमाणात कोण असतील? सर सर्वाधिक प्रमाणात आहे ते म्हणजे कोण? भिल्ल. नंबर 1 कोण आहेत? भिल्ल. B फॉर भिल्ल. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे आहेत त्याच्या 25% फक्त भिल्ल आहेत. किती आहेत? 25% तुम्हाला हे दिसतात भिल्ल. त्यानंतर मी अप्रॉक्समध्ये सांगतो, G फॉर गोंड. G फॉर गोंड. आणि गोंड आहेत 15%. 15%. आणि 3 आहेत महादेव कोळी. महादेव कोळी. आणि हे किती आहेत? हे आहेत 13%. अप्रॉक्समध्ये सांगतोय, अप्रॉक्सच लक्षात ठेवा. जिओग्राफीमध्ये आकडेवारी महत्त्वाची नसते, कन्सेप्ट महत्त्वाचे असतात. म्हणून लक्षात ठेवा. काय सांगितली? हिंट सांगितली BGM. सर्वाधिक भिल्ल आहेत 25%, गोंड आहेत 15% आणि 13% आहेत महादेव कोळी. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एकूण 1 कोटी आहेत ना आदिवासी. म्हणजे 25 लाख भिल्ल असतील, 15 लाख गोंड असतील, 13 लाख महादेव कोळी. समजलं का? आलं लक्षात? सो अशा प्रकारे जर तुम्हाला विचारलं की सर सर्वाधिक लोकसंख्येनुसार, व्यवस्थित लिहून घ्या, सर्वाधिक लोकसंख्येनुसार कुठं आहे, तर काय सांगायचं? सर्वात जास्त लोकसंख्येनुसार आहेत नाशकात. सर्वाधिक आहेत नाशकात. नाशकात जवळपास 15 लाख आहेत. किती? 15 लाख. हे नका लक्षात ठेवू, काही गरज नाही. कुठं आहेत फक्त एवढं लक्षात ठेवा. संख्येने जर विचारलं तर नाशिक असेल, त्यानंतर ठाणे आहे, ठाणे, त्यानंतर नंदुरबार आहे, नंदुरबार, त्यानंतर धुळे आहे, त्यानंतर आहे धुळे. 2011ची आहे आकडेवारी, ऑब्वियस. पालघर असेल त्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर जळगाव आहे, जळगाव, आणि मग येतं यवतमाळ. सर आता हे कसं लक्षात ठेवू? तर लक्षात ठेवायला एकदम सोपी आहे. बघा महाराष्ट्राचा मॅप माहिती आहे, हा महाराष्ट्राचा मॅप. चला क्लॉकवाईज जिल्हे लावा. सर्वात पहिले नाशिक जिल्हा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ठाणे जिल्हा दिसतोय, त्यानंतर नंदुरबार दिसतोय, नंतर धुळे दिसतोय, नंतर जळगाव दिसतोय, आहे ना. क्लॉकवाईज क्रम लावायचा आहे फक्त. हे क्लॉकवाईज जिल्हे आहेत सगळे. कळलं? आणि सर्वात जास्त प्रमाणानुसार तुम्हाला माहिती आहे आदिवासीचा जिल्हा ज्याला म्हणतात तो म्हणजे नंदुरबार. आणखी एक फॅक्ट सांगतो, ठीक आहे. नंदुरबारमध्ये जवळपास 69% आदिवासी आहेत. म्हणजे 100 पैकी 69% लोक तुम्हाला आदिवासी दिसतात.
जिथं आदिवासी सर्वाधिक असतात ना तिथं एस सी सर्वात कमी असतात, जिथं एस टी जास्त असतात तिथं एस सी कमी असतात. त्याचं कारण सांगतोय. काय होतं, आदिवासींनी जी जागा निवडल्या ह्या निवडल्या आदिवासी म्हणजे असा पर्वतीय भाग वगैरे, आणि एस सी लोकांनी त्यांना जे गावात डिस्क्रिमिनेशन वगैरे व्हायचं त्यामुळे शहरी भाग निवडला. सो त्यामुळे तुम्हाला शहरी भागात दिसतात. म्हणून या दोघांमध्ये तुम्हाला काय दिसेल, अशा प्रकारे राहणीमानाबद्दल गोष्टी दिसतात. त्यानंतर दिसतोय तुम्हाला गडचिरोली. त्यानंतर दिसतोय धुळे. आता हे किती आहेत हे नका लक्षात ठेवू, फक्त मी सांगतोय ते करा. नंदुरबार, गडचिरोली, त्यानंतर धुळे आणि नंतर नाशिक. ठीक आहे, हे मला वाटते 38% आहे, हे 31% आहे आणि हे आहे 25%. कळाल ना? म्हणजे टक्केवारीनुसार म्हटलं तर हा क्रम आहे. ठीक आहे, आणि इथे याच्यानुसार. ओके, आता एक लक्षात ठेवायचं, हे काय आहे, नंदू गडावर धुवायला जा. ठीक आहे, कापडे धुवायला. ओके, आलं, नंदू गडावर, ठीक आहे, धुवायला जा. आलं का लक्षात? कळालं? आता ते काय धुवायला जायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं, पण तुम्ही लिहून घ्या. कळालं का? आलंय? सो अशा प्रकारे हे तुम्हाला काय दिसतंय, आदिवासींच्या संदर्भात कन्सेप्ट क्लिअर होतील. आहे का ध्यान में? बताओ. कळालं का बाळांनो? ठीक आहे. ओके, सो या प्रकारे तुम्हाला काय सांगता येईल, हे आदिवासींच्या संदर्भात. एक मिनिट हां, आदिवासींच्या संदर्भात सांगता येईल. ओके, डन झाले. इतके सगळे तुमचे बेसिक्स कंप्लीट झाले. बेसिक्स कंप्लीट झाले का? चला आता आपण काय करू, आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतं त्याच पद्धतीने या टॉपिकला शिकून घेऊ. ठीक आहे, बघा सुरुवातीपासून काय बघितलं. नंबर 1, आदिवासींची संविधानिक व्याख्या, काय प्रमाण आहे वगैरे ह्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर दुसरा मुद्दा बघितला आहे की वस्तीस्थानं वगैरे कोणती आहे. तिसरा मुद्दा बघितला आदिवासी जमाती कोणत्या आहेत. ठीक आहे, आणि PVTGs हा काय दर्जा असतो. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय स्टेटस आहे हे बघू. ओके, आता मी ना तुम्हाला काही मॅपिंग करतोय आणि या मॅपिंगवर काही आदिवासी दाखवतो. पहिले तुम्ही ह्या बाय मॅपिंग शिकून घ्या. ज्या प्रकारे सांगतोय त्या प्रकारे फार सोपी करून करू. बघा इथं रायगड आहे, इथं रायगड, आणि या रायगडमध्ये तुम्हाला काय दिसतं, कातकरी. बघा रायगडमध्ये कातकरी. मग लक्षात ठेवायचं, राया कातकरी. कातकरी का म्हणतात त्यांना? यांना काठोडिया किंवा कातकरी का म्हणतात? कारण की काताचा व्यवसाय करतात, कात कमवणे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे, ठीक आहे, बघा इथे यवतमाळ दिसतंय. त्यानंतर यवतमाळच्या बाजूने नांदेड, त्यानंतर त्याच्यात जवळपास तुम्हाला परभणी दिसतंय. यवतमाळच्या जवळ तुम्हाला अकोला दिसतंय. ठीक आहे, इथं जे आहे इथं तुम्हाला कोण दिसतात, आंध्राच्या बॉर्डर आहे ते आंध्राच्या बॉर्डर आहे ते त्यानंतर तुम्हाला यवतमाळमध्येच बघा, हे यवतमाळ आहे, हे यवतमाळ, या यवतमाळमध्येच तुम्हाला दिसतात ते म्हणजे कोलाम. तुम्हाला विचारलं जाईल कोलाम कुठं आहे, तर कुठं सांगायचं, यवतमाळमध्ये. बघा राया कातकरी, मी जे जिल्हे सांगतो मेनली तेच असतात सर्वच जिल्ह्यात, पण मेनली कोण्या जिल्ह्यात आहे यावरून आपल्याला अभ्यास करावा लागतो. बघा सर्वात पहिला कोड करायचा राया कातकरी, म्हणजे रायगड कातकरी, राया कातकरी. त्यानंतर कोलाम कुठं आहे, यवतमाळमध्ये. कोलाम कुठं आहे, यवतमाळ. मग कसं लक्षात ठेवायचं, लांब माळ. बघा काही ट्रिक्स सांगतोय. बघा सर्वात पहिली ट्रिक्स करायची, राया कातकरी. राया काय करतो, कात तयार करतो, राया कातकरी. त्यानंतर माळ कशी आहे, लांब आहे. माळ कशी आहे, लांब आहे, लांब. कळालं, यवतमाळ कोलाम. त्यानंतर आंध्र कुठं आहे, ऑब्वियस आहे आंध्राच्या बॉर्डर आहे. आंध्रा कोणाला लागतंय, म्हणजे तेलंगणा तेव्हाचं यांना लागतंय. त्यानंतर तुम्हाला गोंडवाना खडक कुठं दिसतोय, मला सांगा. गोंडवाना नावाचा खडक कुठं आहे, बोला कुठं आहे गोंडवाना खडक. हा गडचिरोली, चंद्रपूर. मेनली गोंड हे तुम्हाला कुठं दिसले पाहिजे माहिती आहे का, गोंड हे दिसले पाहिजे, गडचिरोली हा शब्द असलाच पाहिजे, कारण की इथल्या रॉक सिस्टमला पण काय म्हणतात, गोंडवाना म्हणतात. सो गडचिरोली, चंद्रपूर आहेत सगळ्याच ठिकाणी, पण मेनली हे दोन शब्द दिसले पाहिजे. आता एक लक्षात ठेवायचं, असं एक माडाचं वृक्ष असतं,
कदाचित तुम्ही ते बघितलं नाही बघितलं, असं माडाचं एक वृक्ष असतं आहे ना. सो माडाच्या वृक्षाच्या शेजारी जे गोंड राहतात, माड ज्याच्यापासून 90 बनवतात, फळे बनवतात, झाडू बनवतात, केरसुन्या बनवतात ते. सो या गोंडांना जे माड वृक्षाच्या सोबत राहतात यांना माडिया गोंड म्हणतात. कोणते गोंड म्हणतात? माडिया गोंड. म्हणून ना तुम्हाला तिथल्या युनिव्हर्सिटीचं नाव गोंडवाना युनिव्हर्सिटी दिसते. काय दिसतं? गोंडवाना युनिव्हर्सिटी. कळालं का? समजलं? त्यानंतर तुम्हाला वारली, पालघर ठाण्यामध्ये वारली दिसतात. पालघर ठाणे इथं तुम्हाला कोण दिसतात? वारली दिसतात. वारली. ठीक आहे. माहिती आहे का? वारली पेंटिंग आहे ना, फार प्रसिद्ध आहे. आता ही पेंटिंग कशी असते माहिती आहे का? गेरू असतो, गेरू. गेरूने काय करतात? भिंतीला सारवण करतात आणि त्याच्यावर पांढरं लिहितात पांढऱ्या पद्धतीनं. ते पांढरं काय असतं माहिती आहे का? तांदूळ असतो ना. पालघर ठाण्यामध्ये तांदूळ खूप पिकतो. त्या तांदूळाची पेस्ट असते ती. तांदूळ कूट करून त्याचं बारीक पीठ करून त्याच्यापासून पेस्ट बनवून ते करतात. कळलं? त्यानंतर तुम्हाला इथे धुळे आहे. एक नंदुरबार सांगतोय सर्वात पहिले. तुम्हाला माहिती आहे हिना गावितांचं नाव ऐकलं असेल ना तुम्ही, हिना गावितांचं. सो नंदुरबार जे आहे, नंदुरबार, या नंदुरबारमध्ये गावचा जो प्रमुख असतो त्याला गावित म्हणतात. गावित. अक्कलकुवा, तळोदा वगैरे गावित. आणि यांनाच मावची म्हणतात. मावशी नाही, मावची. मावशी. ओके, झालं. त्यानंतर तुम्हाला काय दिसेल इथे? धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक. कोणकोणते सांगतोय बघा, लक्ष द्या. नंबर 1 धुळे, नंदुरबार, त्यानंतर नाशिक, पालघर ठाणे याला त्यामध्ये, पण धुळे नंदुरबार मेनली पाहिजे. त्यानंतर जळगाव. इथं जे दिसतात मोठ्या प्रमाणात, ठीक आहे, हे कोण आहेत माहिती आहे का? यांचं नाव आहे भिल्ल. काय नाव आहे? भिल्ल. कळलं? त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जाऊ आता. हा बघा, हा अमरावती जिल्हा, गाविलगड वगैरे. सो अमरावतीमध्ये आहेत कोरकू. कोरकू, अमरावती. ठीक आहे. त्यानंतर पुढे इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला हलबा दिसतात. हलबा. हलबा म्हणजे काय? हल चालवणारे, शेती करणारे आदिवासी. सो हलबा दिसतात. हलबा कुठे आहेत? हलबा आहेत गोंदिया, म्हणजे पूर्व विदर्भ सांगा. पूर्व विदर्भामध्ये हल चालवणारे जे आहेत ते हलबा आहेत. येते का लक्षात? आदिवासी जमाती बघा फक्त कुठे कुठे आहेत. त्यांचं कल्चर वल्चर ह्या गोष्टी तर मॅटर करतातच. नंतर कल्चर वगैरे तर मॅटर करतात. त्यावर प्रश्न आजकाल येत नाही. कापडांवर वगैरे येत नाही, कारण की सगळे जीन्स टॉप घालायला लागले, त्याच्यामुळे त्यावर प्रश्न येणार नाही. फक्त महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कुठे कोणते आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला ना इथे एक वर्धा आहे. वर्धा. वर्धा. या वर्ध्याला प्रधान दिसतात. प्रधान. वर्ध्याला प्रधान. तुम्हाला माहिती आहे वर्ध्याला आपले प्रधान, त्यावेळेचे प्रधान राहायचे कोण? गांधीजी. प्रधान राहायचे. गांधीजींचं वर्धान प्रधान. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय दिसतील पुढे? आणखी कोणकोणते बाबा? नाशिक. इथं पालघर नाशिकमध्ये तुम्हाला कोकणा दिसतात. कोकणा. कोकणा. ठीक आहे. ठाणे नाशिकमध्ये. ठाणे नाशिक. कळालं का? सो अशा प्रकारे काही आदिवासी जमाती दिसतात. आलं लक्षात? बघा काय सांगितलं? राया कातकरी. रायगडमध्ये, म्हणजे कातकरीमध्ये खूप सारे ऑप्शन येतील, पण रायगड कंपल्सरी असलं पाहिजे. कोलाम म्हटलं की यवतमाळ असलंच पाहिजे. ठीक आहे. कोकणा. आता वाटेल कोकणात असतील, नाही कोकणात नाही आहेत ते. कुठे येतं? ठाणे नाशिकमध्ये. त्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिकमध्ये भिल्ल, हे तर तुम्हाला माहिती आहे. नंदुरबार तुम्हाला माहिती आहे, हिना गावित नंदुरबारमधून येतात, गावित किंवा मावची. वारली माहिती आहे तुम्हाला, पालघर ठाणे. कोरकू अमरावती. हलबा हल चालवणारे पूर्व विदर्भात आहेत. ठीक आहे. त्यानंतर गोंड लोक गडचिरोली, चंद्रपूर. आणि तिथंच माडिया वृक्षाच्या सानिध्यात जे राहतात ते माडिया गोंड. यवतमाळ, नांदेड, परभणी, अकोला या ठिकाणी आंध दिसतात. आणि कोलाम जे आहेत ते कोलाम तुम्हाला कुठं दिसतात? त्या ठिकाणी यवतमाळमध्ये. क्लिअर? आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आणि एक लक्षात ठेवायचं, याचा स्क्रीनशॉट करून घ्या. तुम्हाला माहिती आहे आदिवासी जे असतात ना, आदिवासींमध्ये देवी शक्ती मानण्याची प्रथा आहे. देवी किंवा शक्ती मानण्याची प्रथा आहे. कोणाला? ते म्हणजे मुलींना. म्हणून तुम्हाला सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर हे कुठं दिसतं? ते दिसतंय आदिवासी भागांमध्ये. कळालं का इथपर्यंत? समजलं? चला आता पुढे जायचं. सर्वात पहिले आपण शिकूया आंध. काही जास्त नाही आहे इथं. मी तुम्हाला जास्त फापट पसारा शिकवणार नाही, अभ्यास वाढवणार नाही. जेवढं तुमचं अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तेवढंच फक्त. आंध जर बघितलं ना तर तुम्हाला असं दिसेल की ही आंध
शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेली दिसते. म्हणून आयोगाने जर तुम्हाला काही विचारलं तर शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेली जमाती कोणती? तुम्ही आजही बघा की तुम्हाला बरेच सारे मंत्रालयामध्ये क्लर्क तुम्हाला कोण दिसतात माहिती का? हे आंध लोक दिसतात. ठीक आहे. आंधबद्दल काय सांगितलं? आंध्राच्या बॉर्डरवर आहेत. तर मग कुठे कुठे असतील? यवतमाळ, यवतमाळच्या बाजूने नांदेड, बारकुले वगैरे असे सरनेम त्यांच्यामध्ये असतात. यवतमाळ, नांदेड, त्यानंतर परभणी आणि काही प्रमाणात अकोला असतात खूप ठिकाणी, पण मेनली तुम्हाला कुठे दिसतील? हे आंध दिसतील. नांदेड, यवतमाळ, परभणी वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसतात. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, यांची जी बोलीभाषा आहे, बोलीभाषा ऑब्वियस आहे कोणती असेल? आंधच असेल. आणि यांच्या भाषेवर कोण्या भाषेचा प्रभाव असेल? तेलुगूचा. तेलुगू मिश्रित आहे. असतंच ना. मला सांगा की जर गुजरातच्या बॉर्डरवर राहणारे लोक आहेत तर त्यांच्या भाषेत गुजराती टोन असेल. सो अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेली जमाती दिसते. यवतमाळ, नांदेड, परभणी, अकोल्यामध्ये दिसते. आणि बोलीभाषा जी आहे ही त्यांची आंध मिश्रित आहे. कळालं का? हे सर्वात महत्त्वाचं आहे. कळालं? आणि आदिवासी स्वतःला हिंदूच म्हणत असतात, म्हणून सर्वाधिक हिंदूंची संख्या नंदुरबारमध्ये आहे. हा लक्षात. चला, दुसरा आहे भिल्ल. इथं घेतोय भिल्ल. ठीक आहे. आता बघा, या भिल्लांबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं? हे महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येने आहेत. सर्वाधिक म्हणजे 25 लाख. 25 लाख म्हणजे 1,25,00,000. ओके. त्यानंतर यांचा तुम्हाला हे सातपुडा ठिकाणी दिसतील. सातपुडा म्हणजे नर्मदा तापी खोऱ्यात. कळालं? त्यानंतर जर तुम्ही बघितलंय तर भिल्ल जे आहेत ना, ठीक आहे, यांच्या प्रदेशाला भिलवाडा म्हणतात. काय म्हणतात? भिलवाडा. आणि याला भिल प्रदेश म्हणतात. भिल्ल प्रदेश. बुलढाण्याचं पूर्वीचं नाव भिल्ल प्रदेश असंच होतं. ओके. त्यानंतर जर जिल्हे विचारले तर कोणते कोणते सांगितले? धुळे, नंदुरबार, त्यानंतर नाशिक, जळगाव, ठाणे, त्यानंतर तुम्हाला दिसतात बुलढाणा, अमरावतीमध्ये आहेत. अमरावती. ओके. या ठिकाणी दिसतात. आणि यांच्यामध्ये एक पेंटिंग असते, पिठापासून करतात, त्याला म्हणतात पिठोरा पेंटिंग. ठीक आहे. पिठोरा पेंटिंग यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसते? प्रसिद्ध दिसते. आलं का लक्षात? अशा प्रकारे हे तुम्हाला आढळून येते. कळालं का? समजलं? आणि यांची भाषा जी आहे, या भाषेवर, ठीक आहे, भाषा आहे भिल्ली. भाषा म्हणजे बोलीभाषा. ठीक आहे. भिल्ली. ठीक आहे. आणि कोणती? गुजराती मिश्रित असतं. गुजरातीचा टोन लागतो, सो गुजराती मिश्रित. ओके. झालं? कळालं का? सो अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय. आलं का लक्षात? ठीक आहे. जायचं पुढे. हां, पुढे जाऊया. तिसरं. ठीक आहे. तिसरं आपण शिकूया मावची किंवा गावीत. मावची किंवा गावीत म्हणजे गावचा प्रमुख. ठीक आहे. गावीत म्हणजे गावचा प्रमुख. गावचा प्रमुख. सरपंचाला वगैरे म्हणत असतील त्यावेळेस, असं काहीतरी असेल. ठीक आहे. हे कुठे आहेत? मेनली तुम्हाला नंदुरबारमध्ये. कुठे? नंदुरबार. तळोदा आहे. ठीक आहे. अक्कलकुवा आहे. ठीक आहे. सो असं धडगाव वगैरे जे आहे ना, यामध्ये तुम्हाला हे मेनली आढळतात. कळालं का? समजलं? आणि एक लक्षात ठेवायचं, यांची भाषा गावीतच आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, हे रिमदेवाची पूजा करतात आणि सण पण करतात. पूजा आणि सण रिमदेवाचा. कळालं का? बोर्डवर खूप सारा कंटेंट आहे, मी थोडा बाजूलाच असेल, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. माझ्या थोबड्यापेक्षा कंटेंट महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे गोंड. ओके. आणि हे गोंडांच्या संदर्भात सांगायचं झालं तर हे तुम्हाला कुठं दिसतात? गडचिरोली. त्यानंतर चंद्रपूर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अमरावतीमध्ये पण दिसतात गोंड. त्यानंतर गोंदिया आहेत. ओके. सो आजूबाजूचे संलग्न आहेत ते. हे तुम्हाला लोकसंख्येने सेकंड दिसतात.
सेकंड यांची लोकसंख्या आहे आणि ती किती आहे ती आहे 15%. 15% म्हणजे जवळपास 15 लाख. 15 लाख 1 कोटी आहे तर बरोबर हे हिशोबाला फार सोपी जातं. ठीक आहे. अजून यांच्याबद्दल गोंडांबद्दल जर सांगायचं झालं, ठीक आहे, तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं हे द्रविडी वंशाचे दिसतात. द्रविडी वंश दक्षिणेत आहेत ना, सो ऑब्वियस आहे द्रविडी वंशाचे आहेत. कोणत्या वंशाचे आहेत? हे तुम्हाला द्रविडी वंशाचे आहेत. आणि यांच्यामध्ये तुम्हाला कर्मा नृत्य, कर्मा, त्यानंतर दंडारी, कर्मा नृत्य, दंडारी नृत्य हा प्रकार आढळून येतो. कर्मा किंवा दंडारी नृत्य प्रकार हा दिसतोय. आलं लक्षात? आणि आणखी एक दिसतोय डेमसा. डेमसा डेमसा नृत्य प्रकार. हा डेमसा नृत्य प्रकार कसा असतो माहिती आहे का? सणाच्या वेळेस एक असतं त्याला गोटुल घर म्हणतात. गोटुल घर, तिथं काय करतात तरुण तरुणी, ठीक आहे, नाचतात. ओके, आलं लक्षात? आणि यांच्यामध्ये टिपऱ्या म्हणतात. गरब्याला टिपऱ्या. गोंडांमध्ये भिल्लांमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला टिपऱ्या खेळताना दिसतात. टिपऱ्या म्हणजे, ठीक आहे, गरिबांच्या असतात टिपऱ्या, श्रीमंतांचा गरबा असतो. ठीक आहे, ओके. चला पुढे शिकू आपण, ते म्हणजे डी ई. आता शिकू कोरकू. आता एक लक्षात ठेवायचं, कोरकू जी आहे ही कोणाची? मुंडांची उपजमाती आहे. मुंडांची उपजमाती. त्यानंतर यांचं मूळ वस्तीस्थान कोणतं आहे? मेळघाट. आणि मेळघाट म्हणजे कुठे? अमरावती. त्यानंतर मेघदेव जो असतो, मेघदेव, ठीक आहे, याची पूजा करतात. ठीक आहे, काय नाव त्याचं? रावणाचा मुलगा, ठीक आहे, तो रावणाच्या मुलाचं नाव काय होतं? मेघ. ठीक आहे, ते आठवून नाही राहिलं मला. जे काही मेघनाथ. ओके, मेघनाथाची. आणि होळीचा सण फार चांगला करतात. होळी, या होळीला ते फाग म्हणतात. काय म्हणतात? फाग म्हणतात. फाग. माझ्यासोबत लिहा, काही अक्षर नाही समजले तर. माहिती आहे का, हे कोरकू असतील, गोंड असतील, हे ना सिव्हिल भागात काम करायला येतात, शेतीचे वगैरे. म्हणजे आमच्या जिल्ह्यात जो सिव्हिल भाग आहे तिथे काम करायला येतात. होळीला मग तुम्ही त्यांना 1000 रुपये 2000 रुपये रोज जरी दिला तर थांबत नाहीत. होळीला सगळं काम सोडून जातील ते. तुम्ही जर म्हटलं पैसे देणार नाही, तुम्ही गेले तर ते बोलते नाही पैसे नका देऊ, ठीक आहे, पण आम्ही जातो म्हणजे जातो. कळालं का? हे झालं काय कोरकूंबद्दल. आलं लक्षात? चला आता पुढे जाऊया. केला स्क्रीनशॉट? चला आता एक ठाकर किंवा ठाकूर सांगतो. पूर्ण शिकायची गरज नाही बरं, काही प्रश्न येत नसतात यावर, पण ते तुम्हाला ते नसतं शिकवलं, तुम्हाला असं मन राहिलं असतं की सरांनी काही शिकवलंच नाही त्यांच्याबद्दल. यावर कधी क्वचित एखादा प्रश्न आला तर आला. मेनली संख्येवर. बघा ठाकूर किंवा ठाकर लिहिलंय, ठाकूर किंवा ठाकर. याचं वैशिष्ट्य असं आहे, हे फक्त महाराष्ट्रात आहेत. हे फक्त कुठं दिसतात? महाराष्ट्रात. कारण की हे कुठेच नाहीत, हे फक्त महाराष्ट्रात आहेत. ओके, ठाकर किंवा ठाकूर. आणि याचा अर्थ हे आहेत, हे कुठे दिसतात तुम्हाला? रायगड असतील, रायगड, त्यानंतर तुम्हाला पालघर या ठिकाणी दिसतात. जव्हार वगैरे आहे ना, ठाणे वगैरे या ठिकाणी फक्त ओनली महाराष्ट्रात आढळणारे आहेत. ठीक आहे, त्यानंतर आहे हलबा किंवा हलबी. ओके, आता हल चालवणारे म्हणजे हलबी. हे काय करतात? हे नांगर किंवा हल चालवतात. नांगर हल चालवितात. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे पूर्व विदर्भात आहेत. कुठं आहेत? पूर्व विदर्भ. सो असे काही महत्त्वाचे आदिवासी जमाती आहेत. मला तरी वाटत नाही की फारसं खूप कठीण म्हणजे खूप जास्त शिकायचं आहे. कातकरी किंवा काथोडी. यांनाच काथोडी या गुजरातमध्ये म्हणतात. ठीक आहे, यांच्या संदर्भात सांगितलं हे काय करतात? काताचा व्यवसाय. कात समजते ना, चुन्यात तंबाखा तो पानात खात असतात, काथ. ठीक आहे, याचा व्यवसाय करतात. ठीक आहे, काथोडिया, कात किंवा काथाचा व्यवसाय करतात. आणि यांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर हे तुम्हाला ठाणे, पुणे, नाशिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायगड, सिंधुदुर्ग, रायगड,
आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी आढळून येतात. कळालं? काथोडिया, कातकरी, ठीक आहे, काताचा व्यवसाय करतात आणि हे तुम्हाला सांगितलं आहे. आलं लक्षात? आणि एक लक्षात ठेवायचं, यांची बोली कोणती आहे? कटोई बोली. कटोई बोली, कटोई ही बोली आहे. आणि यांच्या वस्त्या ह्या विखुरलेल्या वस्त्या असतात. कोणत्या असतात? विखुरलेल्या वस्त्या. कळतंय का? समजलं? सो अशा प्रकारे हे तुम्हाला काय दिसतंय, यांच्या संदर्भात ह्या गोष्टी दिसतात. ठीक आहे, आलं का? मला तरी वाटतं की याच्या बाहेर असं काही शिकायची गरज नाही. कोकणा सांगतोय कारण की इथं हे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो. ठीक आहे, बघा काय शिकतोय आपण शिकतोय कोकणाविषयी. एक लक्षात ठेवायचं, ह्या कोकणा ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला ठाणे, नंदुरबार, धुळे, नाशिकमध्ये दिसतात. ठाणे, नंदुरबार, धुळे, नाशिक. लक्षात ठेवा बरं, नाही तर तुम्हाला काय वाटेल माहिती आहे का? तुम्हाला असं वाटेल की हे कोकणामध्येच राहतात. सो कोकणा हे ठाणे, नंदुरबार, धुळे, नाशिक या ठिकाणी राहताना दिसतात आणि यांची बोलीभाषा ही कोकणी आहे. ठीक आहे, यांची कोणती आहे? कोकणी. आणि हे काही प्रमाणात मासेमारी करतात. कळालं? त्यानंतर आहे कोण? वारली. लक्षात ठेवायचं, हे वारली जे आहेत हे पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहेत. वारली पेंटिंग. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की तांदळाच्या पिठापासून हे पेंटिंग करतात. एक लक्षात ठेवायचं, यांची वारली पेंटिंगला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवलं. त्यांचं नाव आहे जीवा सोमा म्हसे. जीवा सोमा म्हसे ह्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. यांना पद्मश्री पण मिळाला आहे बरं. यावर आयोगानं प्रश्न विचारला होता राज्यसेवेला, येतच. ठीक आहे, वारली कुठे आहेत? ठाणे आहे, पालघर आहे, पालघर, त्यानंतर नाशिक आहे. या ठिकाणी तुम्हाला कोण दिसतात? वारली. आलं लक्षात? सो वारलीबद्दल जर विचारलं तर तुम्हाला वारलीबद्दल इतक्या गोष्टी सांगता आलेल्या पाहिजे. आले? कळालं का? ठीक आहे, सो हे तुम्हाला दिसतंय. आणि यांच्यामध्ये पण तुम्हाला काय दिसतं? टिपऱ्या. सो असं काय दिसतंय? ह्या तुम्हाला आदिवासी जमाती दिसतात. कळालं? बघा, बघितले भिल्ल, कोरकू, मावची, गोंड. ठीक आहे, त्यानंतर ठाकर, ठाकूर, कातकरी, हलबा, हलबी, कोकणा आणि वारली. ओके, आता काही करू, काही 1-2 महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, जे अति महत्त्वाचे आहेत, म्हणजे त्याच्यावर कदाचित एखादा प्रश्न आला. मोस्टली याच्यावर प्रश्न कसे येतात? जोड्या जुळवाला प्रश्न येतात. ठीक आहे, कोणते कुठं आहेत एवढं, याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. ठीक आहे, चला बघा. आता एक बघा, तुम्हाला काय दिसेल? तुम्हाला दिसते धनवार. धनवार बुलढाण्यामध्ये. कुठे आहेत? बुलढाणा. धनवार, बुलढाणा. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय दिसेल? परधान दिसतील. परधान हे ऑलरेडी शिकवलंय मी तुम्हाला. परधान कुठे आहेत? वर्धा आणि गडचिरोली. वर्धा, गडचिरोली. गांधीजींवरून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर आणखी कोणते आहेत? तर महादेव कोळी आहेत ठाणे, नाशिकमध्ये. महादेव कोळी कुठे आहेत? ठाणे, नाशिक. ठाणे, नाशिक. ओके, त्यानंतर अजून कोण आहेत? ठीक आहे, बाकी ठीक आहे, बाकी तर कोणते नाही आहेत. मग एवढे आहे. आणि एक दुबला आहे, तो दुबला. दुबला कुठे येतात? ते म्हणजे ठाण्यात. कुठे? ठाण्यात. कळालं का? म्हणजे एक लक्षात घ्या की आदिवासी जमातीच्या संदर्भात एवढ्या गोष्टी दिसतात. याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. ठीक आहे, चला एकदा काय करू, याला रिकॉल करू, प्रत्येक गोष्टीला रिकॉल करू. चला बोला. नंबर 1, सर्वात पहिले काय सांगितलं? आदिवासींच्या संदर्भात सांगितलं काय स्टेटस आहे. नंबर 2, आदिवासींच्या संदर्भात PVTG सांगितलं कोकम, कोलाम, कातकरी, माडिया, गोंड. त्यानंतर वस्तीस्थानं सांगितले कोणते आहेत. त्यानंतर आपण बघितलंय सर्वाधिक जमाती कोणत्या आहेत, सर्वात जास्त जिल्हा लोकसंख्या, सर्वात जास्त प्रमाणानुसार. त्यानंतर बघितलं मॅपिंग थ्रू कोणत्या कुठे आहेत तर. ठीक आहे, मॅपिंग थ्रू. त्यानंतर मग मेन ज्या आदिवासी जमाती आहेत त्या बघितल्या आणि त्यांचे फोटोज आणि त्या ह्या गोष्टी ह्या थोड्या आउटडेटेड झाल्या बरं. त्यावर 2012-13 पर्यंत प्रश्न यायचे. आता तुम्हाला प्रश्न येताना दिसत नाही. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हा काय होता तुमचा आदिवासी जमाती हा टॉपिक. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.